रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मांदिवली गावामध्ये एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला आहे. खाणकामाला पर्याय म्हणून आता या गावात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड केली जाते. भावेश कारेकर आणि मयुरेश जळगावकर यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात सुमारे 50 एकर क्षेत्रावर 7,500 बांबू रोपांची लागवड केली जाते. भविष्यात हा प्रकल्प तब्बल 500 एकरांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. मित्रांनो, बांबू ही केवळ एक शेती नाही, तर भविष्यातील रोजगार, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मांदिवली गावातील या बांबू शेतीविषयी. हा जो ट्रक आहे आपला, हा चाललेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मांदिवली गावामध्ये 50 एकरवरती टोटल प्लांटेशन होणार आहे. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्लांटेशन करायचं ठरवलं आहे. त्यातल्या 20 एकरसाठी हा पहिली बॅच आपली चाललेली आहे. बांबूसा टुलडा जातीची रोप आहे. जर का तुम्ही नीट बघितलं तर अतिशय हेल्दी गावकरी लागवड करतात, म्हणून कुठल्याही प्रकारची कुठल्याही दर्जाची रोपं नाही आहेत. अतिशय हेल्दी, व्यवस्थित बागमधली आणि चांगली कोंब आलेली दर्जेदार अशी ही रोपं आहेत. शेतकरी आता तिथे जाऊन लागवड करतील आणि एक 4-5 वर्षामध्ये त्या गावामध्ये कुठली तरी इंडस्ट्री उभी करता येईल असा प्रयत्न असेल. मांदिवली गावातील या अभिनव बांबू प्रकल्पाची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पोहोचल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO मॅडम यांनी स्वतः गावाला भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांना शासनाच्या विविध योजनांमधून अधिक मदत मिळावी असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर दापोली तालुक्याचे BDO तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील मांदिवली गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी उचललेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असलेले या तालुक्याचे BDO मंडलिक साहेब, त्याचप्रमाणे इथल्या पंचायत समिती सदस्य जाधव मॅडम, त्याच्यानंतर भावेशजी यांनी तुमचे ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी, आणि आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या म्हणजे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत पण अगदी छान हसऱ्या चेहऱ्यांनी आहेत इथे आलेल्या, आणि आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित. आणि खूप छान वाटलं की हे गाव, म्हणजे मी खरोखरीच पहिल्यांदा आले केळशीच्या पुढे. त्यावेळेला COVID-19चं हे सुरू झालं, त्यावेळेला अनेक लोक गावाकडे येऊन पुन्हा काहीतरी व्यवसाय करायला लागले किंवा वळले. काही लोक आपल्याकडे मालवणला तुम्हाला माहिती असेल वर्क फ्रॉम होम करण्यासाठी एक कॉलनी बांधली लोकांनी, तर तसं सुद्धा होऊ शकतं. आणि हे मुंबईला काही लांब नाही आहे, म्हणजे मंडणगड दापोली मुंबईकरांसाठी काही लांब नाही आहे. आणि आता बोटीची ही सुविधा होईल काही दिवसातच हरणेपर्यंत, तर त्यामुळे अजून जी ॲक्सेसिबिलिटी आहे ती वाढेल. आणि आपल्याला माहिती आहे की पर्यटकांचा जरी आपण विचार केला तर पुण्यातले पण जे पर्यटक आहेत विशेषतः IT क्षेत्रातले, ते जास्तीत जास्त दापोली आणि गुहागरमध्ये येतात. साऊथ रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीच्या दक्षिण भागात जास्त जात नाहीत. हे त्यांना खूप कन्व्हिनियंट आहे. तामिनी घाटातनं त्यांना ॲक्सेस आहे यायला पुण्याच्या लोकांना, तर ते आपण कुठेतरी कॅश करू शकले पाहिजे. हे मी बघितलं ना तेव्हा माझ्या मनात आलं की ह्या वस्तू कुठे जाणार, तर 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जाणार, किंवा कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून एक असतं, म्हणजे जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात, बिझनेस हाऊस असतात, तर त्यांना लोकांना दिवाळीचं किंवा होळीचं किंवा असं गिफ्ट देण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या या वस्तू आहेत, कॉर्पोरेट गिफ्ट म्हणतात ह्या. अतिशय, आणि ह्याच्याहीपेक्षा अजून म्हणजे गृहोपयोगीसुद्धा वस्तू ह्याच्यातनं बनू शकतात. आणि हे इको फ्रेंडली आहे, म्हणजे जे पुढच्या काळामध्ये आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे आपण जर ही लागवड केली आणि भविष्यात जरी आज हे असलं, जसं यांनी सांगितलं मंडलिक साहेबांनी, रिव्हर्स मायग्रेशन, म्हणजे पूर्वापार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जी मनी ऑर्डर इकॉनॉमी आपल्याला माहिती आहे की इथले काही कर्ते पुरुष हे मुंबईत असतात आणि मग गावाकडे एक व्यक्ती राहतं घर शेती सांभाळायला. तर तशा ह्याच्यामध्ये हे रिव्हर्स झालेलं, म्हणजे मुंबईतून परत गावाला येऊन राहण्याची आताही तुरळक उदाहरणं आहेत, पण ती मोठ्या प्रमाणात होऊ शकतील जर इथेच आपण गावात इंडस्ट्री ऑप्शन दिले रोजगाराचे, तर नक्कीच येतील. इतक्या सुंदर वातावरणात राहायला कुणाला आवडणार नाही, प्रदूषित अन्न आणि प्रदूषित वातावरणात राहायलापेक्षा. त्यामुळे एक होप म्हणजे जसं भावेशने सांगितलं त्याप्रमाणे जर ही लोक करतायत वय एवढं होऊनही उत्साहाने, तर तरुणांनाही त्याच्यातनं नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि बचत गट आपल्या इथे एखाद दुसरा असेल आता, परंतु बचत गटाचं आणि ह्याचं कन्व्हर्जन्स करून दोन्हीकडचा फंड आपल्याला VBG रामजीचा आणि दोन्ही
फंड आपल्याला वापरता येईल, काही कमतरता राहणार नाही. आता ह्याच्यामध्ये प्रति दिवशीची जी मजुरी आहे प्रतिदिनाची ती सुद्धा वाढलेली आहे आणि दिवसही वाढलेले आहेत पूर्वीपेक्षा, तर त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. मला वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये VB जीरामजीचं एवढं मोठं प्रोजेक्ट तयार होणार हे पहिलंच असेल, तर ते आपल्याला सगळ्यांना 100% सांगता येईल. कारण लांजा राजापूरमध्ये खूप प्रयत्न चालू आहे मोठ्या प्रमाणावर, तिथे नर्सरी पण झाल्या पण अजून एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्षेत्र झालं नाही. तर हे एक उदाहरण दापोली तालुक्याचं आपल्याला रत्नागिरीसाठी होईल. आणि मी सुद्धा 100% जिथे जिथे जाईन ते सांगेन की बाबा दापोलीमध्ये एकदम टोकाच्या गावात 50 एकरवर लागवड होते, तर त्यामुळे तुम्ही हे प्रोत्साहन समजा जरूर करा आणि सक्सेसफुली करून दाखवा, तर छान वाटेल. म्हणजे ज्या वेळेला तुमचा बचत गट होईल किंवा काही उत्पादन सुरू होईल त्यावेळेला मी इथे नसले तरी आवर्जून यायला मला आवडेल तुमचं सक्सेस बघायला. तर हे मुद्दाम सांगते की तुम्हाला हुरूप यावा, 100% येईन मी, नाही असं नाही. तर तुम्हाला सगळ्यांना खूप माझ्या शुभेच्छा. सर्व मांडवलीचे सावंतवाडीतील सर्व आमचे शेतकरी बंधू आणि ज्यांच्या प्रयत्नाने आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतली आहे ते आमचे भावेश कारेकर आणि त्यांचे बंधू मयुरेश कारेकर आणि ही सावंतवाडी मांदिवलीची सावंतवाडी म्हणजे आज बांबू लागवडीचा आणि माने मॅडम आहेत, हेमा रिजेशच्या माने मॅडम आहेत, त्या सर्वांचं आधी मी स्वागत करते. आज आपण बांबू लागवडीचा जो उपक्रम घेतलेला आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज सकाळपासून रोपं आलेली आहेत आणि सकाळपासून ही सगळी मंडळी म्हणजे यांचं आजींचं वय पाहता म्हणजे आम्ही एवढे वयाचं झालं तर काम करू की नाही ही शक्यता आहे. पण सकाळपासून सकाळी 7 वाजता इथे गाडी लागली आहे आणि सकाळपासून ही 7,200 रोपं उतरण्याचं काम न थकता उत्साहाने हे सगळेजण करत आहेत. नक्कीच मांदिवली गाव या रत्नागिरी जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या याच्या नकाशावर यावं आणि ह्या सर्वांनी खूप चांगलं असं सहकार्य केले, मनापासून काम करत आहेत आणि नक्कीच बांबूमुळं आपल्या मांदिवली गावाची प्रसिद्धी होणार आहे, सावंतवाडी गावापासून होणार आहे, सुरुवात होत आहे आणि ते नक्कीच सफल होईल. आणि यातून पुन्हा सर्वांना सावंतवाडीतील सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. दापोली रत्नागिरीसाठी एक चांगला आदर्श आहे आणि जे रिव्हर्स मायग्रेशन म्हणतो आपण की पुन्हा जे शहराकडे गेलेले आहेत ते काम उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा इकडे येतील, तर हे बाहेरून स्वागतासाठी यांनी बनवून आणलेत, पण हे भविष्यात मांदिवलीत इकडं केळशीतून इकडं आल्यावर इतरच लोकांना मिळावेत असं चित्र होऊ शकतं. जसे आत्ता तुम्ही एफर्ट्स घेतले सर्वांनी मिळून, असे भविष्यातच घेतले तर नक्कीच साध्य होईल. एवढं बोलून मी थांबतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. बांबू हे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे. एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्षे त्यापासून उत्पादन घेता येते. बांबूची लागवड केल्यानंतर सुरुवातीची 2 ते 3 वर्षे त्याची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर दरवर्षी नवीन कोंब फुटतात आणि त्यापासून पुन्हा उत्पादन मिळत राहते. शेतकऱ्यांनी जी रामजय योजनेअंतर्गत जी बांबू लागवड केलेली आहे त्या बांबू लागवडीच्या पाहणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रथमच मांदिवली गावामध्ये एक वरिष्ठ अधिकारी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. त्या आपल्या आमच्या माननीय आदरणीय पहिली रानडे मॅडम, जिल्हा परिषद त्यांच्यासोबत समोर आलेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री गणेशजी मंडलिक साहेब, पंचायत समिती सन्माननीय सदस्य तुळसा जाधव, आमचे विस्तार अधिकारी, आमचे स्नेही, आमचे मार्गदर्शक मोहिते साहेब, प्रथम आपल्या गावाच्या वतीने त्यांचं मी त्या शब्द सुनाने स्वागत करतो. हा पायलट प्रोजेक्ट म्हणता येईल रत्नागिरी जिल्ह्यातला, कारण बांबू लागवड जरी झाली असली यापूर्वी तर ती योजनेमधून झालेली नव्हती, वैयक्तिक शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती. हा पहिला प्रोजेक्ट आहे की तो शासनाच्या योजनेतून आपण ही लागवड करतोय. आता आमची जबाबदारी आहे प्रशासनाची, सगळ्या प्रशासनाची, हे जगवायचं आहे आपल्या सर्वांना मिळून. तुम्ही आणि शेतकरी आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती हे आपल्याला जगवायचं आहे आणि याच्या भविष्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट होऊन इतर शेतकऱ्यांनी आपल्या प्रोजेक्टवर बघून लागवड व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने आपला विषय आहे. तर मी भावेश कार्यकर्त्याला देखील धन्यवाद देईल की त्यांचं खूप मोठं काम याच्यामध्ये आहे, ग्रामस्थांचं देखील काम आहे. आपल्या सर्वांचं मिळून हे आपण तयार केलेलं काम आपण तडीस न्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. बांबूपासून अनेक प्रकारचे उद्योग सुरू होऊ शकतात. फर्निचर उद्योग, अगरबत्ती उद्योग, कागद उद्योग, बांधकाम साहित्य, शेतीसाठी खांब, हस्तकला उद्योग, सजावटीच्या वस्तू. जर मांदिवली गावात भविष्यात प्रक्रिया उद्योग उभारले गेले तर स्थानिक युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. साधारणपणे 3 ते 4 वर्षांनी बांबू कापणीसाठी तयार होतो. त्यानंतर कापणी केल्यानंतर त्याच मुळांपासून नवीन बांबू पुन्हा उगवतात. एकदा लागवड केल्यानंतर 30 ते 40 वर्षे उत्पादन मिळू शकते. म्हणूनच बांबू शेतीला एकदाची गुंतवणूक आणि अनेक वर्षांचे उत्पन्न असेही म्हटले जाते. मांदिवली गावाने उचललेले हे पाऊल केवळ बांबू लागवडीचे नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी रोजगार, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचे स्वप्न आहे. आज एक गाव पुढे आले आहे, उद्या अनेक गावे या मार्गावर चालू शकतात. जर कोकणातील प्रत्येक गावाने
अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना साथ दिली तर गावातील युवकांना रोजगारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. मांदिवलीने एक बीज पेरले आहे. आता त्या बीजातून संपूर्ण कोकणात विकासाची नवी पालवी फुटेल अशी आशा करूया.